नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे। आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे एकदम युनिक आणि नवा कोरा व्हिडिओ, जो तुमच्यासाठी खूप खूप उपयोगाचा ठरणार आहे। महिला असो की पुरुष दोघांसाठी हे एकदम जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे। सो चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। इकडे आपल्याला घ्यायचं आहे कडुलिंबाची भरपूर पानं। आता कडुलिंब हा सगळ्यांना इझिली अवेलेबल होणारा जे आहे असतं। सो त्यामुळे कडुलिंब जमेल तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे। सो इकडे जर कडुलिंबाला ना निबोळे आले असेल तर त्यासुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता। त्याचबरोबर जर कडुलिंब तुम्ही शहरी भागात राहत असाल, नसेल तुम्हाला व्यवस्था, थोडाफारच कडुलिंब भेटेल असेल, जर ते कोवळे असतील त्याचे देठ वगैरे किंवा दांड्या जर कोवळे असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता। सो आता याचं प्रमाण किती असावं, तर तुम्हाला जेवढं पुढे चालून सोल्युशन बनवायचं आहे तेवढं प्रमाण, कमी प्रमाणात बनवायचं असेल कमी कडुलिंबाची पानं घेऊ शकता, जास्त प्रमाणात बनवायचं असेल सो जास्त कडुलिंबाची पानं घेऊ शकतात। सो साधारणतः मी एक प्लेट भरून इकडे कडुलिंबाची पानं घेतली आहे। आणि कडुलिंब आपल्या त्वचेला अगदी थंडावा देतं, त्यामुळे आपल्या जर चेहऱ्यावरती काही पिंपल्स वगैरे आले असेल, काही डाग पडले असेल तर कडुलिंब हे बेस्ट आहे आणि हेच घेऊन आलेली आहे मी। एकदम जबरदस्त व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात प्रथम आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। एक गोष्ट नक्की, मिक्सरच्या भांड्यामध्ये जर काही मसाला वगैरे काढला असेल तर ते मिक्सरचं भांडं घेऊ नका। आपल्याकडे 2 ते 3 भांडे असतात, त्यामधलं कोणतंही घेऊ शकता। आणि जर नसेलच तर मग व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं आहे आणि मगच त्याचा वापर करायचा आहे, कारण आपण हे जे काही बनवतोय ते त्वचेसाठी बनवतोय। सो उगाच मसाल्यानं आणि याने काही व्हायला नको। सो म्हणून आधीच मी तुम्हाला प्रिकॉशन घ्यायला सांगितलंय। त्यानंतर आता ह्या कडुलिंबाची पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आता याला पेस्ट करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागेल, पण आपल्याला इकडे पाणी टाकायचं नाही। आपल्याला इथे गुलाबजलचा वापर करायचा आहे। थोडं थोडं गुलाबजल टाकत आपल्याला याची चांगली अशी पेस्ट बनवायची आहे, म्हणजे जेणेकरून हे कडुलिंबाची पानं अगदी बारीक झाली पाहिजे। जर तुमच्याकडे गुलाबजल जास्त नसेल तर मग तुम्ही 3/4 गुलाबजल घ्यायचं आहे आणि थोडंसंच पाणी घ्यायचं आहे, पण गुलाबजलचं प्रमाण हे जास्तच असायला हवं। सो इकडे मी बघा गुलाबजल टाकून थोडं थोडं गुलाबजल टाकून मी अशी मस्त अशी पेस्ट करून घेतली आहे, किंवा एक लिक्विड आपलं तयार झालेलं आहे। एक सेमी सॉलिड कन्सिस्टन्सीचं अगदी दाटसर असलेलं आपलं कडुलिंबाच्या पानाचं लिक्विड तयार झालं आहे। जर आपल्या त्वचेवर काही संक्रमण झालं असेल किंवा पुरळ आले असतील किंवा मग त्वचा लाल झाली असेल, खाज सुटत असेल किंवा सूज वगैरे काही येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कडुलिंब हे अगदी कारगर आहे। त्याचबरोबर कडुलिंबामध्ये जंतुनाशक आणि बॅक्टेरियाच्या वाढीमध्ये प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्या चेहऱ्यावरती वगैरे सूज येत असेल तर अशा वेळेस तुम्ही कडुलिंबाचा वापर नक्की केला पाहिजे तुमच्या त्वचेसाठी। त्याचमुळे आपण इकडे कडुलिंबाचा वापर केलेला आहे आणि एकदम रॉ कडुलिंब आपण घेतलंय ना, आपण काही यामध्ये पुढे चालून काही यावरती रिॲक्शन केली की काही डायरेक्टली आपण कडुलिंब घेतलेत। आणि गुलाबजलचे काय काय फायदे असतात ते तुम्हाला माहितीच असेल। ते गुलाबजल घेऊन आपण व्यवस्थितरित्या त्याची अशी मस्त अशी पेस्ट तयार केली आहे आणि त्याचं पाणी आपण घेतलंय। ती पेस्ट आपण डिस्कार्ड करून टाकलेली आहे, आपल्याला ह्या पाण्याचीच गरज आहे। त्वचेवरती जळजळ होत असेल तर ते शांत करण्यासाठी गुलाबजल हे खूप कारगर आहे, त्यामुळे गुलाब पाण्याचा परिणाम आपल्याला जबरदस्त पाहायला भेटतो। आणि तुम्ही असं नसेल वापरत तर रात्री झोपण्याच्या आधी नक्की गुलाबजल हे वापरायला पाहिजे। त्यानंतर आपल्याला इकडे घ्यायचं आहे अलोवेरा जेल 2 ते 3 टेबलस्पून। लक्षात घ्या, रॉ कोरपड आपल्याला इकडे घ्यायची नाही। बऱ्याच जणांना रॉ कोरपड ही सूट होत नाही, त्यामुळे आपण इकडे अलोवेरा जेलच घेत आहोत। पुन्हा पुन्हा ते सांगते आहे की रॉ अलोवेरा घ्यायची नाही, अलोवेरा जेल घ्यायचं आहे। अलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी खूप कारगर आहे। त्याचबरोबर काही टॅनिंग झाले असेल, डेड स्किन झाली असेल तर ती काढून टाकण्यास सुद्धा अगदी कारगर आहे। आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, कोलिन, B1, B2, B3 आणि B6, व्हिटॅमिन B12 सारख्या अनेक गुणधर्माचा भांडार आहे। त्यामुळे नक्की आपण जे यामध्ये वापरले, तुम्ही डायरेक्ट गुगलवरती जाऊन चेक करा, खूप भारी असे युजेस आहे। आता हे व्यवस्थितरित्या आपण मिक्स करायचं आहे, कारण आपण अलोवेरा जेल टाकलाय। सो आता यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे काय बनवतोय। सो आपण हे एक फेस वॉश बनवतोय। सो फेस वॉशमध्ये ती झाग येण्यासाठी आपल्याला एकदम माइल्ड शॅम्पू वापरायचा आहे। माइल्ड शॅम्पू तुमच्याकडे नसेल तर सरळ
तुम्हाला इकडे बेबी शॅम्पू घ्यायचा आहे. आता याचं प्रमाण मात्र तुमच्यावरती आहे. तुम्हाला झाग कमी वाला हवा असेल तर कमी शॅम्पू टाकायचा आहे. झाग जास्त वाला हवा असेल तर मग जास्त शॅम्पू टाकायचा आहे. पण माइल्ड शॅम्पू टाकायचा आहे. बिलकुल केमिकलवाला शॅम्पू तुम्हाला इकडे घ्यायचा नाही आहे. आणि हे मिक्स करायचं. आधी मिक्स करून बघायचं. जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये शॅम्पूची गरज आहे सो मग तुम्ही ॲड करत जायचं आहे. तर साधारणतः मी पहिले 3 चमचे शॅम्पू यामध्ये टाकला. त्यानंतर मी चेक केलं सो एवढं झाग झाली नव्हती. सो मला असं वाटलं पुन्हा टाकावं. त्यामुळे मग मी पुन्हा हे करायला घेतलं आणि तुम्ही बघू शकता की त्यामध्ये मी थोडं ॲड करून जे आहे अगदी एक आपलं फेसवॉशसारखं लिक्विड तयार केलेलं आहे. आपण मार्केटमधनं वेगवेगळ्या कंपनीचे फेसवॉश आणत असतो, ते वापरतही असतो. कधी आपल्या त्वचेला ते सूट होतात, कधी सूट होत नाही आणि बऱ्याच वेळेस वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण स्किनसाठी वापरल्या कारणाने आपली स्किन डॅमेज होऊन जाते. सो त्यासाठी हे एकदम जबरदस्त फेसवॉश आहे. आता इथे मी 3 प्रकारच्या बॉटल्स तुम्हाला दाखवल्या. त्या तिन्ही प्रकारच्या बॉटल्समधली कोणतीही बॉटल घेऊ शकता. अगदीच तुमच्याकडे कोणती बॉटल नसेल तर अशी छोटी प्लास्टिकची बॉटल घेऊन त्याला कसं वापरायचं त्याला होल वगैरे पाडून तुम्ही घेऊ शकता. सो आता हे स्टोअर कसं करायचं सो सेम एखादी जुनी तुमच्याकडे बॉटल असेल त्यामध्येच आणि रोज तुम्ही जसं फेसवॉश करता तुम्हाला सेम करायचं आहे. काही साईड इफेक्ट नाही आहे. घरगुती साहित्यात आपण केलं आहे. बाकीचं काही आपण यामध्ये केमिकल वापरलेलं नाही. अगदी नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहेत. तो तुमच्याकडे कोणतीच बॉटल नसेल तर बघा अशा पद्धतीने करा. एक होल पाडून घ्यायचा आहे वरती झाकणाला बॉटलच्या आणि मग तुम्ही ते रोज ॲज अ फेसवॉश म्हणून वापरू शकता. सो बॉटलचा सुद्धा रियूज होतो आणि त्याचा वापरसुद्धा होतो. सो आता इकडे मी बघितलं सो मला थोडंसं त्यातली शॅम्पूचं प्रमाण कमी वाटलं. सो मी इकडे अजून 2 टेबलस्पून ॲड केलं. म्हणजे पूर्ण सोल्युशनमध्ये मी 5 टेबलस्पून एवढं शॅम्पू टाकलेलं आहे आणि आता हातावर तुम्हाला घेऊन दाखवते. बघा किती छान झाग पडली. म्हणजे एक बॉटलमध्ये मी जास्त शॅम्पूवालं ठेवलं आणि एका बॉटलमध्ये मी कमी शॅम्पूवालं ठेवलं. चला आता हे यूज कसं करायचं ते बघून घेणार आहोत. तो आता इकडे ही जी बॉटल आहे यामध्ये मी कमी शॅम्पूवाला टाकलेला आहे. सो तुम्ही बघू शकता त्याचं झाग एवढी होत नाही आहे पण काम दोघंही सेमच करणार आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती भरपूर पिंपल्स झाले होते आणि त्याचे ना डाग असे पडलेत आणि स्किन बऱ्यापैकी खराब झाली होती. सो मला असं वाटलं की चला हा फेसवॉशचा माझासुद्धा पहिला दिवस होता आणि हा फेसवॉश मला खूप छान वाटला. बाकीचे बाहेरचे फेसवॉश वापरण्यापेक्षा ह्या घरगुती रेमेडी खरंच खूप कारगर आहे आणि गेले 5 ते 6 दिवस झाले मी हा वापरते आहे. मला खूप छान रिझल्ट मिळतोय. सो मला असं वाटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूयात. सो इकडे हातावरती घ्यायचं आहे, थोडं पाणी घ्यायचं आणि ज्या पद्धतीने तुम्ही फेसवॉश करता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला असेच घरगुती फेसवॉश वगैरे किंवा साबण वगैरे असं चे व्हिडिओ बघायला आवडतील का मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आणि ज्या पद्धतीने आपण वेगळ्या कंपनीचे फेसवॉश वापरतो, ज्या पद्धतीने त्याचं पूर्ण आपली जो ऑइलीनेस असतो तो काढतो, सेम प्रोसेस किंवा सेम पद्धत फॉलो करून हा सुद्धा फेसवॉश ते काढतो. सो इकडे मी फेसवॉश केलेला आहे आणि चेहरा धुवून आलेली आहे. सो बघू शकता खूप छान वाटतं. थोडंफार तुम्हाला जे आहे कडवटपणा जाणवेल जेव्हा तुम्ही फेस धुणार आहात तेव्हा, कारण आपण त्यामध्ये कडुलिंब वापरलेला आहे. सो तो नॅचरल वापरला आहे, रॉ वापरलेला आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे स्टोअर कसं करायचं आहे. रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता कारण आता पावसाळा लागलेला आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ॲज इट इज ज्या पद्धतीने तुम्ही बाकीचा फेसवॉश वापरता सेम तसंच तुम्हाला वापरायचं आहे. सकाळ संध्याकाळ किंवा 3 टाईम तुम्ही चेहरा धुत असणार सेम पद्धत तुम्हाला वापरायची आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा. बाय.